नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर सध्या म्हाडा पुणे लॉटरी सुरू आहे आणि त्यामध्ये 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत स्कीम कोड आहे 925 आणि या स्कीम कोडच्या लोकेशनबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर जसं की स्कीम कोड आहे 925 मेरिटन टॉवर्स आंबेगाव बुद्रुक. तर याच्यामध्ये जी श्रेणी आहे, कुठल्या श्रेणीतील इथे अप्लाय करू शकतात, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी, SG आणि GP या गटातील व्यक्ती इथे अर्ज करू शकतात. बिल्टअप एरिया आहे 70.66 चौरस मीटर. कार्पेट एरिया आहे 52.7 ते 57.9 चौरस मीटर, म्हणजेच साधारणतः 567 ते 623 स्क्वेअर फीट. किंमत आहे 23,51,400. अनामत रक्कम जी आहे ती असणार आहे 20,000 रुपये. तर या ठिकाणी एकूण 16 सदनिका तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. तसेच या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन्स नाही आहेत. तर हा जो प्रोजेक्ट आहे नियरेस्ट पोझिशन आहे करण्याची जी पूर्णत्वाची तारीख आहे ती आहे 26 फेब्रुवारी 2026. आता या ठिकाणी तुम्हाला 3 विंग भेटणार आहेत. A विंग, B विंग आणि C विंग अशा पद्धतीने 3 इमारती असणार आहेत आणि 16 मजल्याची ही इमारत असणार आहे, ज्याच्यामधून म्हाडाची जी इमारत असणार आहे ती C विंगमध्ये असणार आहे. तर A विंगमध्ये एकूण 91 सदनिका असतील, B विंगमध्ये 106 सदनिका असतील, तर C विंगमध्ये 94 सदनिका असतील, ज्याच्यामधील 21 सदनिका या म्हाडासाठी दिलेल्या आहेत. परंतु सध्याच्या लॉटरीमध्ये एकूण 16 सदनिका उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर त्या सदनिका कोणत्या फ्लोअरवर उपलब्ध आहेत ते सुद्धा इथे दिलेले आहेत. तर सदनिकाचा फ्लॅट नंबर आहे, फ्लॅट नंबरवरूनच आपल्याला फ्लोअर नंबर पण कळेल. फर्स्ट फ्लोअरवर आहे 105 आणि 106, सेकंडवर आहे 205 आणि 206, थर्ड फ्लोअरवर आहे 305 आणि 306, फोर्थवर 405 आणि 406, त्यानंतर 505 आणि 506, 605 आणि 606, 705 आणि 706, 805 आणि 806, 905 आणि 906, 1005 म्हणजे 10व्या फ्लोअरवर 1005 आणि 1006 आणि 11व्या फ्लोअरवर एकच सदनिका आहे 1105. म्हणजे प्रत्येक फ्लोअरवर 2 सदनिका आणि 11व्या फ्लोअरवर 1 सदनिका अशी मिळून टोटल 21 सदनिका त्यांनी म्हाडासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु सध्याच्या लॉटरीमध्ये आपण पाहायला गेलं तर आपल्याला 16 सदनिका मिळत आहेत. त्याच्यामुळे त्या कुठल्या फ्लोअरच्या 16 सदनिका आहेत ते सांगता येत नाही, परंतु ज्या सदनिका आहेत 11 माळ्यापर्यंत असणार आहेत. तर फ्लोअर प्लॅन जो आहे तो साधारणतः अशा पद्धतीचा असेल. तर इथे तुम्हाला जे रेड कलरने टिक केलेलं दिसते ते लॉबी असेल. तिथून तुम्हाला आतमध्ये आल्यावर समोर असणार आहे लिव्हिंग, त्याला ओपन बाल्कनी असणार आहे. त्याच्यानंतर त्या लिव्हिंगमधूनच किचनमध्ये जाण्यासाठी रस्ता असणार आहे आणि किचनमध्ये तुम्हाला ड्राय बाल्कनी पण भेटेल. तर त्याच्यानंतर किचन, लिव्हिंग आणि लिव्हिंगमधूनच नंतर इथे एक तुम्हाला बाथरूम दिसत आहे. तिथूनच बेडरूमसाठी 2 बेडरूम आहेत, त्या 2 बेडरूमसाठी रस्ते दिलेले आहेत. या 2 बेडरूममध्ये रस्ते दिलेले असताना त्याच्यानंतर ओपन बाल्कनी पुन्हा एका बेडरूमला दिलेली आहे आणि त्या बेडरूमलाच एक टॉयलेटसुद्धा आहे. परंतु 2 बाल्कनी मात्र हे सगळ्या 2 BHKला आहेत. फक्त जे टॉयलेट बाथरूम आहे त्याची जी जागा आहे ती चेंजेस होत आहे. त्याच्यामुळे फ्लोअर प्लॅन तुम्ही रेरावर जाऊन चेक करा. आता या इमारतीबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ही इमारत जी आहे ती पुणे दक्षिण आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी आहे, जी पुण्यातील एक विकसित निवासी भाग आहे. विकासक जो आहे तो आहे साई श्रद्धा डेव्हलपर्स. त्यानंतर या इमारतीचे वैशिष्ट्य म्हटलं तर साई मेरिटन टॉवर्समध्ये क्लब हाऊस आहे, पार्क आहे, मोकळी जागा आहे, कार पार्किंग आहे. तसेच जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल, जिम यासारख्या अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रकल्पाची माहिती जर सांगायची झाली तर हा जो प्रोजेक्ट आहे तो 2.59 म्हणजे साधारणतः 2.5 एकर जागेवर पसरलेला आहे आणि यामध्ये 275 युनिट्स म्हणजे अपार्टमेंट्स A विंग, B विंग आणि C विंग तिघांचे मिळून आहेत. आणि मेन म्हणजे आपण घर घेताना फक्त घरातली जागा हे सगळ्या गोष्टी बघत असतो. हे सगळं बघत असताना सर्वात महत्त्वाचं आहे ती घरांची आपल्याला मजबूती किती आहे ते पाहायचं महत्त्वाचं असतं. परंतु आपण ती गोष्ट सोडून सगळ्या गोष्टी पाहत असतो. तर इमारतीची जी रचना आहे ती मजबूत RCC फ्रेम स्ट्रक्चरने केली जाते, ज्यात बाहेरील भिंत 6 इंच आणि आतील भिंत 4 इंच जाड्या विटांच्या आहेत.
लॉबीतून एंटर केल्यावर किचन अशा पद्धतीने असणार आणि किचनच्या समोर हॉल असणार आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे चिंतामणी विद्या मंदिरच्या अगदीच समोर आहे. तर तुम्ही लोकेशन गुगल मॅपचा यूज करू शकता लोकेशनसाठी.